नमस्कार मंडळी. हॅशटॅग माझा मतदारसंघ ह्या सेगमेंटच्या पहिल्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. हॅशटॅग माझा मतदारसंघ या सेगमेंटच्या माध्यमातून आपण सर्व विधानसभा मतदारसंघांचा राजकीय आढावा घेणार आहोत. महाराष्ट्र राज्यातील याच 288 विधानसभा मतदारसंघांपैकी सर्वात पहिला विधानसभा मतदारसंघ येतो तो म्हणजे नंदुरबार जिल्ह्यातला अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघ. अक्कलकुवा मतदारसंघ हा राखीव विधानसभा मतदारसंघ आहे. यंदा अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघाच्या राजकीय लढतीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिले. महाविकास आघाडी आणि महायुती दोन्हींमध्ये जागा वाटपावरून झालेल्या गोंधळामुळे काही मतदारसंघांमध्ये बंडखोरी झालेली दिसून आली आहे. यातलाच एक मतदारसंघ म्हणजे हाच अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघ. महाविकास आघाडीतर्फे काँग्रेस पक्षाचे विद्यमान आमदार केसी पाडवी विरुद्ध महायुतीकडून शिवसेना शिंदे गटाचे आमशा पाडवी यांना उमेदवारी दिली गेली. पण मतदारसंघातून माजी खासदार हिना गावित यांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे आता दोन्ही उमेदवारांसमोर त्यांचं मोठं आव्हान असणार अशी चर्चा आहे. मग कशी असणार आहेत तिथली राजकीय समीकरणं? केसी पाडवी नव्यांदा आमदार म्हणून विजयी होतील का? शिंदे गटाचे आमशा पाडवी इथून केसी पाडवींना धक्का देतील का? की मग दोघांच्या भांडणात हिना गावित इथून विजयी होतील? अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघाचा राजकीय आढावा याच व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात. नमस्कार मंडळी, मी आशुतोष आणि तुम्ही पाहत आहात .com अर्थात कॅरी ऑन मराठीचा विशेष सेगमेंट हॅशटॅग माझा मतदारसंघ. तर मंडळी, अक्कलकुवा हा राखीव विधानसभा मतदारसंघ नंदुरबार जिल्ह्यात येतो. सध्या केसी पाडवी हे अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षाचे विद्यमान आमदार आहेत. केसी पाडवी 8 वेळा आमदार म्हणून निवडून आलेत. 1995च्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षानं तिकीट नाकारल्यामुळे त्यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला आणि निवडणूक जिंकली. त्यानंतर मात्र सातत्याने ते काँग्रेसच्या पंजावरती निवडणुका लढत आले आणि निवडणुका जिंकत आले. 2014च्या प्रचंड मोठ्या मोदी लाटेत सुद्धा काँग्रेसचा आपला गड त्यांनी राखून ठेवला. 2019च्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्या विरोधात शिवसेनेच्या आमशा पाडवी यांचं मोठं आव्हान होतं. या निवडणुकीमध्ये केसी पाडवी यांनी 82,770 मतं मिळवली, तर विरोधात असणाऱ्या शिवसेनेच्या आमशा पाडवी यांनी 80,674 मतं मिळवली आणि अवघ्या 2096 मतांनी केसी पाडवी यांचा 2019च्या निवडणुकीत विजय झाला. यंदाच्या निवडणुकीत सुद्धा काँग्रेसकडून विद्यमान आमदार केसी पाडवी यांनाच उमेदवारी जाहीर झाली, तर विरोधात महायुतीकडून ही जागा शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या गटाला मिळाली. शिवसेना शिंदे गटाकडून दरवेळीप्रमाणे आमशा पाडवी यांनाच उमेदवारी देऊन इथं पारंपरिक विरोधक देण्यात आलाय. परंतु लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या हिना गावित यांनी भारतीय जनता पार्टीकडून बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केला. शिवाय माजी मंत्री असणारे पद्माकर वळवी यांनी सुद्धा भारतीय आदिवासी पार्टीतर्फे उमेदवारी अर्ज दाखल केलाय. त्यामुळं या मतदारसंघात दुरंगी लढत होईल अशी शक्यता वर्तवली जात होती, पण ती शक्यता संपुष्टात येऊन विधानसभा मतदारसंघामध्ये आता चौरंगी लढत दिसून येईल असं बोललं जाते. त्यातल्या त्यात माजी खासदार राहिलेल्या हिना गावित यांनी केलेल्या बंडखोरीमुळे महायुतीच्या उमेदवाराचं टेन्शन वाढल्याच्या चर्चा आहेत. मग आता एकंदरीतच अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघाचा विचार केला तर इथून यंदाची निवडणूक केसी पाडवी यांच्यासाठी सोपी मानली जाते. गेले 40 वर्ष केसी पाडवी यांचं मतदारसंघात अबाधित वर्चस्व राहिले. मोठ्या जनसंपर्काच्या जीवावर पाडवी इथून सातत्यानं विजयी होत आलेत. मागच्या लोकसभा निवडणुकीमध्ये सुद्धा केसी पाडवी यांचे पुत्र गोवाल पाडवी यांनी 2 टर्म खासदार असणाऱ्या भाजपच्या हिना गावित यांना पराभूत करत मतदारसंघात पुन्हा एकदा काँग्रेसचा झेंडा रोवला होता. इथली लोकसभा निवडणूक सुद्धा गाजली. कारण होतं इथून दोन्ही आघाड्यांतर्फे दिलेला सुशिक्षित उमेदवार. पण या निवडणुकीमध्ये बाजी मारली ती काँग्रेसच्या गोवाल पाडवींनी आणि त्यांच्या विजयात केसी पाडवींचा वाटा मोलाचा होता. त्यामुळं केसी पाडवी यांच्यासाठी निवडणुकीत हा फायदा होईल असं बोललं जाते. त्यातच हिना गावित यांनी केलेल्या बंडखोरीमुळं महायुतीमध्ये मतविभाजन होऊन त्याचा थेट फायदा महाविकास आघाडीच्या काँग्रेसच्या उमेदवाराला होईल. परंतु आता भारतीय जनता पार्टी हिना गावित यांची मनधरणी करेल अशा चर्चा सुरू झाल्यात. मग जर गावित यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला तर मग इथून परिस्थिती बदलू शकते. मध्यंतरी केसी पाडवी यांच्यावरती 3 कोटी रुपये घेऊन तिकीट वाटल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला. तेव्हा मतदारांनी खासदार म्हणून गोवाल पाडवींना निवडून दिले. त्यामुळे खासदाराच्या बापाला पराभूत करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व नेते अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघात येतील. पैसे देऊन मत विकत घेता येईल.
पण मन विकत घेता येणार नाहीत असं प्रत्युत्तर आता केसी पाडवी यांनी विरोधकांना दिलंय। त्यामुळे अक्कलकुवा मतदारसंघ यंदाच्या विधानसभा निवडणुकीमुळे चांगला चर्चेत आलाय। मग आता हिना गावी तिथून उमेदवारी अर्ज माघारी घेतात की मग लढत रंगतदार करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। बाकी मंडळी, तुम्हाला काय वाटतं? केसी पाडवी आपला अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघाचा बालेकिल्ला राखतील, आमशा पाडवी इथून त्यांना आव्हान देतील की मग हिना गावित यंदाची अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघाची आमदारकी पटकावतील? तुमची मतं आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा। आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सोबतच #माझा मतदारसंघच्या सेगमेंटच्या माध्यमातून तुमच्या मतदारसंघाचा आढावा पाहण्यासाठी आपल्या कॅरी ऑन मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।